काँग्रेसचे युवा नेते आणि निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा निर्घुण खून। भर दुपारी 12:30 वाजता निघोजच्या बाजारपेठेत हल्ला। तलवारी कोयत्याच्या हल्ल्यासह वराळ यांच्यावर बंदुकीतूनही गोळीबार। संदीप वराळ यांचा जागेवरच मृत्यू। 7 ते 8 अज्ञात हल्लेखोरांनी केला वराळ यांच्यावर निर्घुण हल्ला। पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची शक्यता। हल्ल्याच्या घटनेनंतर निघोज बंद, गावात तणावपूर्ण शांतता। वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल। नगर जिल्ह्यातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज येते। नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये माजी उपसरपंच संदीप वराळ यांच्यावर भर दिवसा हत्या करण्यात आली। 7 ते 8 अज्ञात हल्लेखोरांनी वराळ यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केलाय। तसंच यावेळी वराळ यांच्यावर बंदुकीतून गोळा देखील झाडल्याची माहिती मिळते। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना असून नगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। संदीप वराळ हे युवा काँग्रेस नेते होते। ते बाजार समितीचे उपसभापती। काँग्रेसचे युवा नेते आणि निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा निर्घुण खून। भर दुपारी 12:30 वाजता निघोजच्या बाजारपेठेत हल्ला। तलवारी कोयत्याच्या हल्ल्यासह वराळ यांच्यावर बंदुकीतूनही गोळीबार। संदीप वराळ यांचा जागेवरच मृत्यू। 7 ते 8 अज्ञात हल्लेखोरांनी केला वराळ यांच्यावर निर्घुण हल्ला। पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची शक्यता। हल्ल्याच्या घटनेनंतर निघोज बंद, गावात तणावपूर्ण शांतता। वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल। शनिवारी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान निघोज मधील एका सलून मध्ये ते गेले होते। यावेळी अचानक आलेल्या 7 ते 8 सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर निर्घुण हल्ला केला। त्यावेळी संदीप वराळ हे जागेवरच मृत्युमुखी पडलेत। काँग्रेसचे युवा नेते आणि निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा निर्घुण खून। भर दुपारी 12:30 वाजता निघोजच्या बाजारपेठेत हल्ला। तलवारी कोयत्याच्या हल्ल्यासह वराळ यांच्यावर बंदुकीतूनही गोळीबार। संदीप वराळ यांचा जागेवरच मृत्यू। 7 ते 8 अज्ञात हल्लेखोरांनी केला वराळ यांच्यावर निर्घुण हल्ला। पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची शक्यता। हल्ल्याच्या घटनेनंतर निघोज बंद, गावात तणावपूर्ण शांतता। वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल। या घटनेने निघोजमध्ये तणावपूर्ण शांतता असून गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे। तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी हे घटनास्थळी तळ ठोकून आहेत। पोलिसांनी या हल्ल्याच्या तपासासाठी तातडीने पावले उचलली आहेत। जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती मिळते।